नवनी
सर्वैश्वर्य संपन्न सर्वेश्वर भगवंत परमेश्वराच्या कृपाशीर्वादानं तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेला मनुष्य देव आणि नुसता प्राप्त झाला नाही, भगवंतानं उद्दिष्ट ठरवून आम्हाला पाठवलेला.
जीवनामध्ये तुम्ही आम्ही काय करायचं याकरता भगवंतांनी आम्हाला उद्दिष्ट ठरवलं, ते दिलं आम्हाला आणि मग आम्हाला या मनुष्य देहाला पाठवून दिलेलं आहे. पण दैववशात त्या उद्दिष्टाचा आम्हाला विसर पडला. आम्हाला विसर पडला त्या उद्दिष्टाचा. आणि तो विसर पडलेला असल्यामुळं जीवन जगण्याची दिशा जी त्याची आहे ना, ही दिशा भरकटल्यासारखी आहे. अगदी सरळ सोड म्हणायचं म्हटलं तर दोन जीवांच्या संपर्कातून एक जीव आम्ही जन्माला आलो. आयुष्य कसं तरी जाणार आहे. एक दिवशी तुमच्या आमच्यात कोणाचा तरी प्रवास संपणार आणि मग तो फोटो जाऊन बसणार. आला आणि गेला, याच्या व्यतिरिक्त काहीही आपल्याला बोललं नाही. मनुष्य देहाची सार्थकता हीच आहे का? मनुष्य देहाची सार्थकता हीच आहे. वास्तविक बघता परमेश्वर स्वतः सांगतात, उद्धवा तुझं काय सांगू गोष्टी, बहुत शरीर आवडी मोठी नर देहाची. देवाला मनुष्य देह आवडणार नाही. मग सगळे आवडतात का भगवंताला? एखाद्या जोडप्याला 2, 3, 4 मुलं असतील. आताच्या काळात एवढी अवघड आहे, जास्तीत जास्त 2. आईवडिलांचं सगळ्या मुलांवर सारखं प्रेम असतं निश्चित, पण जास्त प्रेम कोणावर असतं? जास्त प्रेम कोणावर असतं? जरा झुकतं माप असतं त्या मुलाला. जे त्या क्रमांकाला असतील ना, त्यांना त्याचा अनुभव असेल. झुकतं माप असतं, शेंडेफळ असतं का नाही त्याला, सगळ्यात शेवटच्या क्रमांकाचं. मग तुझा माझा वाद, मी मोठा, त्यामुळे मला हे कायम ऐकायला मिळालं. तू मोठा आहेस ना, तुला तरी अक्कल आहे का नाही? लहान जे असते का नाही, सगळ्यांची त्याच्यावर माया असते. घरातल्या आई वडिलांची तर असते. याचा अर्थ मोठ्याला ते कमी लेखतात किंवा त्याला दुजाभाव करतात असा विषय नाही. पण एक तो प्रागांत आहे, किंबहुना आई वडिलांचं दोघांचे शेंडेफळावर प्रेम जास्त असतं. भगवंताचं शेंडेफळ म्हणजे मनुष्य जीव आहे, लक्षात घ्या. माणसाच्या प्रकृतीच्या निर्मितीनंतर भगवंतानं अनेक जीवसृष्टी निर्माण केली नाही. शेवटचं प्रॉडक्ट आहे हे. त्यामुळे भगवंताचा नकळत ओढा माणसाकडे आहे आणि याची कवली भगवंताने भागवतात दिली. परी मज आवडी मोठी नरदेहाची. पण नुसती आवड आहे का? आवड आहे. मग त्याचा उद्धार करण्याकरता भगवंताने उद्दिष्ट दिलं, या नरदेहाचे यात गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं आहे. या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याकरता जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आमच्याकडून कार्य होणं आवश्यक आहे. पण दुर्दैवानं हे कार्य होत नाही. का होत नाही? हे कार्य का होत नाही? याचं कारण भगवंताने जी प्रपंचात माया निर्माण करून ठेवलेली आहे ना, ती माया म्हणजे आम्हाला सर्वस्व वाटतं. माया, माया याचा अर्थ ब्रह्माबरोबरीने येते ती नव्हे. माया याचा अर्थ प्रापंचिक दृष्टीने विचार करता माया म्हणजे आसक्ती. किती आसक्ती प्रपंचामध्ये आहे म्हणतो का? स्वतःपासून सुरुवात. आसक्ती किती आहे? देह माझा, शरीर माझं, कुटुंब माझं, घरदार माझं, बायको माझी, मुलं माझी, वडील माझे, आई माझी, चुलते माझे, चुलती माझी, नातेवाईक माझे, जमीन तुमला माझा, एवढं सगळं माझं माझं. पण शेवटी बरोबर काय जातो यात? बरोबर काय जातं? उघडा आला एकटाच तू संगे आणले नाही काही. आणि म्हणून मोह कशास्तव आवाज तुझला संगती मिळणे नाही काही. मनात आलं
शिवाची जन्ममरण परंपरा संपवावी. पंचमहाभूतांच्या कडून उसना आणलेला हा देह कुठेतरी या जन्ममरण परंपरेला शेवट हवा का नाही मला सांगा. तो शेवट मिळण्याकरता आम्हाला मिळालेला मनुष्य देह व याच्यात आम्ही जीवन कसं जगावं, पारमार्थिक दृष्टीनं उत्कर्ष व्हावा, पारमार्थिक दृष्टीनं नव्हे. मला सांगा, जन्माला आला, शिक्षण झालं, नोकरी पत्करली, लग्न झालं, डझनभर मुलं झाली, सगळ्यांचं उत्तम प्रकारानं पालन पोषण केलं, स्वतः नंतर सेवानिवृत्त झाला आणि कपाळाला हात लावला. ज्या पोरांना शिकवलं ती पोरं म्हणतात, बाबा तुला काही कळत नाही, गप्प बसा. मग या वेळेला पश्चाताप त्याला झाला. मला सांगा, मग हेच मिळवायचं होतं का जीवनामध्ये? हेच मिळवायचं होतं का जीवनामध्ये? नाही. असमाधानी वृत्तीनं त्या प्रपंचात जो अडकलेला आहे त्याच्यातून बाहेर पडण्याकरता काय करावं उद्धवाला पण सांगितलं. उद्धवाने विचारलं की माया सोडत नाही, आसक्ती सोडत नाही. तर महामुनीला विचारलं उद्धवानं भागवतामध्ये, काय करू, उपाय काय? कदम महामुनी सांगतात, उद्धवा तस्मात् गुरु प्रपद्यन्ते तस्मात् गुरु प्रपद्येत जिज्ञासु श्रेयम् उत्तमं शान्ति परिचनिष्णात ब्रह्मण्यं वशाम्यहं. सद्गुरुनाथ महाराज की जय. काय सांगितलं उद्धवाला कदम महामुनीने? तस्मात् गुरु प्रपद्येत जिज्ञासु श्रेयम् उत्तमं शान्ते परेच निष्णातो ब्रह्मण्यं उपशाम्यहं. तुला उद्दिष्ट गाठायचं, ज्याने हे विश्व निर्माण केलं त्याच्यात आणि माझ्यात भेद नाही, म्हणजे मुक्त व्हायचं आहे, त्याच्या स्वरूपात एकरूप व्हायचं आहे. मग म्हणजेच तुला भगवंताची कृपा संपादन करून घ्यायची आहे, त्याचा अपरोक्षानुभव तुला घ्यायचा आहे ना. मग तू काय करशील? तुकाराम महाराज प्राकृत मराठीत सांगतात, काय करशील? त्यानं तुला काय झाले? आप भेटे देव. कसा भेटे? मला सांगा, त्या भगवंताचा अनुभव मला घ्यायचा. अपरोक्षानुभव, भगवंताचं दर्शन घेण्यापेक्षा भगवंताचा अनुभव घेणं फार महत्वाचं. तो अनुभव घेणं फार महत्वाचं. मग तो अनुभव घ्यायचा आहे, मग काय करायला पाहिजे? ज्याला देव या शब्दाशी काहीही देणं नाही, घेणं नाही, दुरान्वय संबंध नाही, असा एखादा ओळखीचा नाही, पालखीचा नाही, देखीचा नाही, सांगण्यात नाही, ऐकण्यात नाही, बघण्यात नाही, असा रस्त्यानं जाणारा, त्याला म्हटलं इकडे म्हटलं काय माझं जरा देवळा दाखवेल. तो अनुभव घेता येईल? नाही घेता येणार. का घेता येणार नाही? कारण त्याच्याजवळ तो अनुभव नाही. अशा जवळ जावं की मला तो अनुभव द्या ज्यानं तो अनुभव पूर्वी घेतलेला. आणि असा भगवंताच्या कृपेचा अनुभव कुणी घेतलेला आहे? भगवंताच्या कृपेचा अनुभव संतांनी आणि सद्गुरूंनी घेतलेला. तो अनुभव, अपरोक्ष अनुभव कुणी घेतला? संतांनी आणि सद्गुरूंनी घेतला. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की श्री गुरु चरणी ठेविता भाव. श्रीमद पूज्यपाद आचार्य पूज्यपाद जगद्गुरु आद्य शंकराचार्य सांगतात, दुर्लभ असा नरदेह आम्हाला प्राप्त झाला. मग याच्यात आम्ही काय करायला पाहिजे? नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम लवम सुकल्पम कर्णधारम मया मूलेन नभस्वतेरितं पुमान् भवाग्निं तरेच आत्मः. गोपाल कृष्ण महाराज की जय. कसं झालं? नृदेह माध्यम आद्य नरदेह सुदुर्लभ पण आम्हाला सुलभ रीतीनं प्राप्त झाले. मनुष्य देह 83,99,999 एवढे जन्म घेतल्यानंतर 84 लक्षावा आपल्याकडे 1 दशक, शतक, हजार, 10,000 लाख नाही,
लक्ष. आपल्याकडे लाख नाही म्हणत, लक्ष म्हणतात. त्यामुळे हा मनुष्य कितवा 84 लक्षावा. आणि तो 84 लक्षावा म्हटल्यानंतर त्याला लक्षावा. का लक्षावा? कारण याच्यात जर लक्ष नाही ठेवलं तर पुन्हा एक आणि पुन्हा 84 लक्षावा, पुन्हा एक, पुन्हा पुनरावृत्ती नको. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे जन्म हे नको आहे. याकरता आचार्य म्हणतात लवम सुकर्म कर्णधार ही जीवन नौका अशा कोणाच्या तरी हातात द्यावी. आपल्या जीवन नौकेचं सुकाणू जे आहे हे कुणाच्या तरी असं हातात द्यावं की सांसारिक तर ना होईलच, पण आपण पारमार्थिक दृष्टीनं ही जीवन नौका आमची यशस्वी रीतीनं पहिलं तीराला जाईल. यशस्वी रीतीनं ती जीवन नौका पहिलं तीराला जाईल. आणि म्हणून याकरता भागवतामध्ये जे सांगितलं तस्मात गुरु प्रपत्ती येतं. तुकाराम महाराज म्हणाले गुरुचरणी भाव आपो आप आपल्याला ईश्वराची भेट हवी आहे ना, त्या भगवंताची भेट हवी, भेट होईल. आणि ती भेट कशी होईल तर म्हणाले आपोआप. आपोआप म्हणजे कशी? आपण पण म्हणतो का नाही, गाडीत बसलात ना बुवा आपोआप मुंबई. म्हणजे गाडी चालत असते, चालवणारा वेगळा असतो, पण मला कष्ट न पडता मी आपोआप पोचतो. आपोआप याचा अर्थ काय? आप या शब्दाचा अर्थ काय? आप म्हणजे पाणी. पाणी कशात मिसळतं? पेट्रोलमध्ये मिसळतं. सध्या काहीतरी दुसऱ्याच पेट्रोलमध्ये मिसळतात, त्यामुळे पाणी निर्माण होतं पेट्रोलमध्ये. मी इथेनॉल म्हणत नाही, पण म्हणतात पाणी निर्माण झालं. आमच्याकडे मुंबईला गॅरेजला जागा नाही गाड्या लावायला. 1000 रुपयाचं पेट्रोल भरलं तर 500 रुपयाचं पाणीच म्हणा. खरं खोटं त्या दोघांना माहिती, पंपवाल्याला माहिती, जाऊ दे आपल्याला त्यात पडायचं नाही. पण 2 द्रव पदार्थ मिसळण्याकरता ते सजातीय असावे लागतात. तेल आणि पाणी मिसळतं का? नाही, तेल तेलात मिसळतं, पाणी पाण्यात मिसळतं. तुम्हाला देव भेटायला हवाय. तुकाराम महाराजांनी त्या भगवंताची आणि जीवाची असणारी एकतानता, एकरूपता दाखवली. कसा भेटेल देव तुम्हाला? गुरुचरणी भाव ठेवल्यानंतर आपोआप. पाणी पाण्यात जसं मिसळतं ना तसा देव भेटेल. म्हणजे तो आणि मी एकच आहोत हा अनुभव तुम्हाला येईल. आणि म्हणून त्यांना शरण जायला पाहिजे. आम्हाला पक्क कळायला पाहिजे की शरण कोणाला जायचं. आम्हाला नक्की कळायला हवं. भगवंताची कृपा संपादन करणं शास्त्र सांगतं एक वेळ सोपं आहे. गुरुचरित्र वाचावं एकदा. गुरुगीतेमध्ये गुरु महात्म्य दिलेलं आहे. गुरुचरित्रात गुरुगीता याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे देव रुष्ट झाला ना तर त्याच्यापासून श्री गुरु त्याचं रक्षण करू शकतो. पण गुरु नष्ट जर झाले, जर शाप दिला तर त्याच्यापासून देवही रक्षण करू शकत नाही. एवढा अधिकार सद्गुरूंचा आहे. म्हणून त्यांचा अधिकार वर्णन केला. यमधर्म गुरुना शरण जावं. त्यांच्याजवळ काय आहे, तिथे गेल्यानंतर उद्धार कसा होतो, काय आहे जे आपल्याजवळ आहे ते इतरांना द्यावं. जो शिष्य म्हणून त्याला घडला त्याला ते द्यावं. अधिकार काय आहे? श्री गुरूंचा यमधर्म नचिकेताला सांगतात. गुरूंच्या जवळ काय आहे, कोणते गुणधर्म आहे? महत्वाचं ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमुक्ती. आणि म्हणतो नाही हा श्लोक, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमुक्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तद्गुणस्याद्विलक्षम एकम नित्यम विमलम अचलम सर्वदि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. सद्गुणार्थ महाराज
भेटे देव म्हणून श्री गुरुशी भजावे रूप ध्यानाशी आणावे. कारण श्री गुरु आणि परमात्मा याच्यात भेद नाहीच. कारण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुदेव परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. विश्वचालक जगत उत्पत्ती स्थिती लय याचे अधिकारी ब्रह्मा विष्णू आहे. ही तीनही रूप सगुण रूपात आमच्या समोर असतात. श्री गुरुवारी लक्षात घ्या. आणि त्यांना आलेला जो अनुभव हा अनुभव समोर जो शरणागत झाला त्याला देण्याकरता सदैव तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. लक्षात घ्या. तुमच्या आमच्या जीवनाची दिशा ठरलेली नाही आहे तशी, पण ती संपूर्ण शरण जावं आणि ठरवावी. आम्हाला जर विचारलं का तुम्ही, आम्ही सांगतो आमचं नाव, आम्ही अमुक अमुक अमुक, जन्मतारीख अमुक अमुक अमुक, जन्म ठिकाण अमुक अमुक अमुक. तुकाराम महाराजांनी विचारलं, महाराज आपण कोण कुठले? तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले ते ऋषी साच भावे वर्ताया. त्यांचं जीवन ठरलेलं आहे. आम्ही वैकुंठातून आलो याच कारणासाठी आलो. जे ऋषीमुनींनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने जाण्याकरता आलो. तो मार्ग झाडू संतांचे मार्ग आड राणी पडले. त्यांचं उत्कृष्ट ठरलेलं आहे. त्यामुळं आत्मानुभव जो ज्याला म्हटला जातो तो त्यांच्या जवळ अशा सद्गुरूंच्या जवळ जावं. आमचे ब्रह्मचिंतनी गोंदवलेकर महाराज काय विश्वासानं सांगतात, काय विश्वासानं सांगतात आमचे महाराज. कितीही पाप तुमच्याकडून झालेला असू दे, मग बघा कितीही पाप तुमच्याकडून झालेला असू दे, या क्षणाला ठरवा की मी इथून पुढे पाप करणार नाही. तुमच्या झालेल्या पापाची जबाबदारी मी घेतो. आणि एवढ्यानं थांबले नाही. तुमचा हात म्हणाले तुम्ही विश्वासानं माझ्या हातात द्या, मी तुमचा हात रामाच्या हातात देईन. एवढं कोण सांगू शकतो? एवढं फक्त सद्गुरूच सांगू शकतो. तुकाराम महाराज प्रवाह देतात, श्री गुरुपाशी देव आहे वारंवार सांगू काय. आम्ही चिकित्सा करत बसतो ना, योग्य वेळेला योग्य सद्गुरू भेटणं हे भाग्यात असावं लागतं. हे वाटेच्याला जमत नाही. लक्षात घ्या. योग्य वेळेला योग्य सद्गुरू भेटणं हे भाग्यात असावं लागतं. तुम्ही सगळे महाराजांच्या छत्रछायाखाली आला. आम्ही गोंदवलेल्या महाराजांच्या छत्रछायाखाली आलो. मला सांगा, आम्ही महाराज महाराज आणि आमचे महाराज वेगळे नाही. तत्व एकच आहेत, फक्त आकृत्या दोन आहेत. गुरु तत्व कुठेही एकच. जे भगवान दत्तात्रय आदि गुरु त्यांचं तत्व तेच सद्गुरूंचं तत्व आहे. वेगळं याच्यामध्ये काहीही नाही. तर काशीवरून गंगा घालायला निघालेला जो सद्ग्रस्त त्याला दृष्टांत दिला असता खरा भगवान विश्वनाथाने की कावडला ब्रह्मचैतन्य महाराज आहे, त्याच्या पायावर गंगा घाल मला मिळेल. आणि म्हणून तो गोंधळ्याला आला. त्यामुळे योग्य वेळेला योग्य सद्गुरू मिळणं हे भाग्यात असायला लागते. नाही पेक्षा जगाच्या बाजारात फिरवणारे असे भेटतात, फिरवणारे जबरदस्त भेटतात की शेवटी देव हाय देव धरणी माय अशी परिस्थिती निर्माण होते. काय अवस्था निर्माण होते मला सांगा. आपल्या घरात पाणी कुठे असतं? पिण्याचं पाणी जे असतं ते घरात कुठे असतं? मला एखादं विचारलं, पाणी कुठे आहे तुमच्या घरी पिण्याचं? म्हटलं माठात. गमत बघा, पिण्याचं पाणी कुठे आहे? माठात. माठ कुठे आहे? घरात. घर कुठे आहे? डोंबिवली. डोंबिवली कुठे आहे? ठाणे जिल्ह्यात. ठाणे जिल्हा कुठे आहे? महाराष्ट्रात. महाराष्ट्र कुठे आहे? भारत देशात. भारत देश कुठे आहे? आशिया खंडात. आशिया खंड कुठे आहे? पृथ्वीवर. आशिया खंड कुठे आहे? पृथ्वीवर. मला सांगा, पृथ्वी कुठे आहे?
पृथ्वी कुठे आहे? पृथ्वी आहे पाण्यात. पृथ्वी पाण्यात आहे ना. पृथ्वी कुठे आहे? पाण्यात. पाणी कुठे आहे? माठात. एवढा प्रवास केला, हाताला काय लागलं मला सांगा? काही लागलं नाही हाताला. एवढा सगळा प्रवास करून या करता सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे तुका म्हणे श्री गुरु चरणी देव पहावा जनी म्हणे. महाराज तुकाराम सद्गुरूंनी सांगितलं ना की याला दोन म्हणतात तर दोनच म्हणतात. म्हणजे आपलं डोकं चालवायचं नसतं. आपलं डोकं चालवायचं नसतं. त्यांनी सांगितलं हे प्रमाण. संत चरित्रातून काय आम्हाला शिकायचं आहे? भगवंत जे सांगतो ते प्रमाण आहे. सद्गुरू सांगतात ते प्रमाण आहे. आणि सद्गुरूंचे ग्रंथ जे आहेत हे सद्गुरूंचे ग्रंथ म्हणजे त्यांचं मृत्यूपत्र आहे. लक्षात घ्या. ते आम्ही नुसतं वाचतो का नाही, ते नुसतं वाचायचं नाही. मृत्यूपत्राचा अर्थ काय आहे? त्याप्रमाणे अंमलबजावणी होणं. त्यांनी जे सांगितले त्याप्रमाणे वागावं. आमचे महाराज म्हणाले कोट्यान कोटी जन्म घेईन भगवंताजवळ काय मागावं? कोट्यान कोटी जन्म घेईन करीन तुझे पाद सेवा अवतार निरा मुखाने गाईन तुझे माझ देही सर्वदा. त्यामुळे भगवंताच्या ठिकाणी सद्गुरूंच्या ठिकाणी अपार श्रद्धा ठेवावी आणि सद्गुरूंना एवढं शरण जावं. किती शरण जावं हे दृष्टांत सांगतो आणि गुरुरंगावर सद्गुरूंना किती आणि कसं कोणत्या मर्यादेला शरण जावं. आमच्या महाराजांचे सद्गुरू तुकामाई येळगाव इंदोरमध्ये आहे म्हणून त्या संबंधातला दृष्टांत सांगतो. आमच्या महाराजांचा महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त इंदोरमध्ये बराच काळ वास झाला. मोडकांच्या घरी त्या सगळ्यांना भैयासाहेब मोडकांना वगैरे सगळ्यांना घेऊन महाराज येळगावला तुकामाईंच्या दर्शनाला घेऊन गेले. आणि भैयासाहेबांनी तुकामाईंना नमस्कार केला. तुकामाईंनी पाठीवर हात ठेवला आणि काय म्हणाले? भैया याला नुसताच सद्गुरू मानू नको, तर याला पूर्णपणानं दत्तक जा. त्याची जहागिरी तुला मिळेल. त्याची जहागिरी तुला मिळेल. निष्ठा या पद्धतीनं असावी. लक्षात घ्या. काय सांगतात त्याच्यात. आता महाराजांच्या जवळ जहागिरी काय होती? महाराजांच्या पत्रिकेतच योग होता. मुला खाद्याला झोळी कौपिक याच्या व्यतिरिक्त दिसणार हा व्यक्ती भिकारी. पण काही नसे ज्याचे घरी पण कुबेर डोळे झाली मनी आणि तेही घरी ऐसा नाही पाहिला. हे ऐश्वर्य आहे. लक्षात घ्या. आणि हे केवळ सद्गुरूंनाच सांगतं. आणि म्हणून कोणताही किंतु परंतु न मनामध्ये ठेवता, कोणत्याही दृष्टीनं कोणतीही शंका न ठेवता संतांनी सांगितलेल्याप्रमाणे आपण सद्गुरूंना शरण जावं आणि जीवनाच्या नौका आपली पैल तीराला पाहण्याच्या दृष्टीने लावून घ्यावी आणि जीवनाचा उद्धार करून घ्यावा. हे सांगताना तुकाराम महाराज मूळ मुखात सांगतात.